झाल्यानंतर असं महिलांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं, कपाळाला कुंकू असतं, त्याचे ओळखलं जातं की विवाहित महिला आहे. पुरुष विवाहित आहे कशाला ओळखायचं? त्याचं कारण सांगतो, चेहरा पडलेला दिसला की समजून घ्यावा विवाहित. एक मनुष्य भेटला, महाराज काय करा म्हणले, तुमची फार लेट वेळ झाली. काय नेमकं लेट म्हणजे काय व्हायचं, होऊन गेलं ते व्हायचं ते आता सोडता येईल मध्ये कसं काय सोडता येईल? बरं ज्याचे होत नाही ते दुःखी, प्रत्येकाला काही होत तसे का झाले मुलीच भेटतात. एकाला आमच्याकडे मला काहीतरी आशीर्वाद द्यावे, काय लग्नच होईल ना, काय करणार? वय किती झालं म्हणजे 40, थोडक्यात वर्ष करतो. 40 मुलगी भेटा त्याला. ज्याला भेटत नाही तोही दुःखी, ज्याचं लग्न झालं त्याला विचारू. संसार असाच आहे. या संसारामध्ये अनेक दुःख, अनेक संकट आहेत. एके ठिकाणी एका कवीने संसाराचे दुःख वर्णन करताना असं एक उदाहरण सांगितलं. त्यांनी सांगितलं, भगवान शिव स्मशानात राहतो. परिवार असो, गणपती मुलगा आहे, कार्तिक स्वामी मुलगा आहे, भगवान शिवाचं वाहन आहे नंदी, भगवान शिवाच्या गळ्यात आहे साप, भगवान शिवाच्या मस्तकावर आहे तृतीय नेत्र अग्नी, भगवंताच्या ललाटावर तृतीय नेत्री, मस्तकावर आहे अर्धचंद्र, पुन्हा डोक्यावर आहे गंगा, पार्वती आहे, पार्वतीचं वाहन सिंह, कार्तिक स्वामीचं वाहन मोर, गणपतीचं वाहन उंदीर. आपल्या सगळ्या परिवारासह भगवान शिव स्मशानात. एक दिवस उंदराला भूक लागली. उंदीर फार तसा चंचल प्राणी, तो काय एखादा दिवस बसत नाही. उंदराला भूक लागली, उंदीराला चुळबुळ करायला. तेव्हा भगवान शिवाच्या गळ्यामध्ये असणारा साप त्याला भूक लागली होती. तो साप त्या उंदराकडे डोकून पाहिला. तेव्हा गणपतीचं लक्ष गेलं सापाकडं. माझं वाहन असणारा उंदीर याला साप कसा काय डोकून पाहते? गणपती सापाला म्हणालं, सांग. भगवान शिव म्हणले, माझ्या गळ्यातल्या सापाला हा उंदीर हा गणपती शिक्षक का करतो? तेवढ्यामध्ये मोराने पाहिलं, मोराला भूक लागली होती. मोराने सापाकडं पाहिलं. मोराने सापाकडं पाहिल्यानंतर आणि तो मोर त्या सापाकडं डोकावून पाहायला लागला. मोर सापाकडं डोकावून पाहायला लागला. तेवढ्यामध्ये पार्वतीचं वाहन सिंह दिसले. त्या सिंहाला वाटले तर हत्तीच बसलेला. सिंह लागला गणपतीकडे गुरु 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 करायला. तेवढ्यात पार्वतीचं लक्ष गेलं मच्छाच्या डोक्यावर बसलेली गंगा. पार्वतीने काव ही कधीपासून डोक्यावर बसते तुमच्या? हे तुमची धर्मपत्नी, हिला डोक्यावर घेतलं, कानाला मुलाने तिखट झाली, ही तुमच्या डोक्यावर कशी? मग विश्वदत्त संसार. आता भगवान शिवाने हानाहान विष का प्राशन केलं याची कारण वेगळी आहे, पण हे संसारातील दुःखाचं चित्र रेखाटण्याकरिता अशा प्रकारचं उदाहरण डोळ्यासमोर उभं केलं की अशा अशा प्रकारे संसारामध्ये दुःख असू शकतं. मग संसाराला गीतेमध्ये सांगितलंय दुःखालयम अशाश्वतम. संसार हा दुःखालय आणि अशाश्वत आहे. मग अशा प्रकारचे दुःख आपल्याला संसारात पाहायला मिळतात. आणि या संसारावर प्रेम करतोय, दुःख बघतो. मग संसारावर प्रेम करू नये का? संसारावर प्रेम करू नये असा अर्थ नाही, परंतु ते नाशवा नाही हा भाव मनामध्ये ठेवून म्हणजे ते दुःख होणार नाही. मग अशा प्रकारे मी सांगत होतो, प्रत्येक मनुष्य अपेक्षा सुखाची आनंदाची करतो, सुखाकरता एकमेकावर प्रेम करतो, पण भगवंताच्या भक्तीत असणारा जो आनंद आहे
तो आनंद त्या गोपींनी लुटला, गोपाळांनी लुटला. रात्रंदिवस त्या गोपी भगवंताचं भजन चिंतन करू लागल्या. तुकोबऱ्या सुद्धा सांगतात, दिन रजनी हाची रंदा गोविंदाचे पवन, जागृती स्वप्ने सुषुप्ते नाटली, जागृती स्वप्न सुषुप्ते नाटली. पाहता रूपा अंतरे साठवे, पाहता रूप अंतरी साठवे, जागृत स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन आहे. झोपले तरी चिंतन आहे, स्वप्नातही भगवान दिसतो. एक मनुष्य म्हणला, महाराज मला फार विचित्र विचित्र स्वप्न पडतं. म्हटलं स्वभाव विचित्र असेल, विचित्र माणसाला विचित्र स्वप्न पडत नाही. कारण स्वप्न म्हणजे वृत्ती, जशी वृत्ती असेल ती वृत्ती स्वप्नामध्ये व्यक्त होते. काय म्हणून वृत्ती शुद्ध झाली की स्वप्न आपोआप शुद्ध होत असतात. हे विश्व ब्रह्मांड ज्या परमात्म्याने निर्माण केले, हे जगत आपोआप निर्माण झालं असं म्हणता येणार नाही. जगामध्ये आपोआप काही होत नसतं. जगतां विघ्नो करता कुलालेन विना घटाः, चित्रकारं विना चित्रं स्वतः एव भवेत्यदा. जगताचा करता कोणी नाही म्हणावं तर कुलालेन विना घटाः, कुंभाराशिवाय जगत असू शकत नाही, तुझं कर्त्याशिवाय जगत असू शकत नाही. कोण आहे जगताचा करता? एकलेन कंठे विचे म्हणून या केले निर्माण समुदाय भवन गगनचंद्र सूर्यमेघ तारांगणे पाचही महावते भौतिके निम्ने निम्न. त्याला एकट्याला कर्मेना, एकट्याला करमत नाही. माणसा वाटत चतुर्भुज भाव झाला चतुर्भुज, त्याला आता दोघाला करमत नाही. आता दोघा तिसरा यावा, तिसराही आला. पुढं मोठा झाला, सुनमुख पाहायची इच्छा, वाढला संसार. अशा प्रकारे संसार हा वाढत चालतो. हा संसार जगत परमात्म्याने निर्माण केलं, त्याला एकट्याला कर्मेना म्हणून निर्माण. तोच भगवान, तोच गोकुळात हो निया गोवाळा म्हणवितो बाळ यशोदेचा. तो यशोदेचा बाळ झाला, गोकुळात प्रकट झाला. हे विश्व ज्याने निर्माण केलं तो गोकुळात प्रकट होऊन यशोदा आई म्हणून हाक मारतो प्रथम चरण. विश्वात जनिता
हे विश्व ज्याने निर्माण केलं तो यशोदा आई म्हणून हाक मारू लागला. आई, आ म्हणजे विशाल, ई म्हणजे प्रेम, विशाल प्रेम तिला आई म्हणतात. या कोणाच्या हितम आहे माऊलीची चित्ताशी काळवळ्याची गाणी, ऐशी काळवळ्याची गाणी. ऐशी काळवळ्याची गाणी करी लाभांती. ऐशी काळवळ्याची गाणी लाभांती. ऐशी काळवळ्याची गाणी, काळवळ्याची गाणी, ऐशी काळवळ्याची गाणी, काळवळ्याची गाणी. लाभाविना प्रीती करणारे कळवळ्याची जाती म्हणजे आई आहे. आ म्हणजे विशाली म्हणजे प्रेम, आई म्हणतात. आणि मम्मी, मम्मी म्हणजे माहिती, ख्रिश्चन धर्मामध्ये मुर्दा सुरक्षित ठेवतात त्याला मम्मी म्हणतात. आणि डॅडी, डेड बॉडी, आई मुर्दाच आहे. आई म्हणून ती मुर्दा, जिवंतपणे मुर्दा म्हणून गेला आनंद वाटतो. पण आई शब्दात प्रेम आहे, विशाल प्रेम आहे. आई, आ म्हणजे विशाल, ई म्हणजे प्रेम. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक शब्दात रहस्य आहे. बघा, पती पत्नी. पती म्हणजे काय? पातू धातूपासून पती शब्द निर्माण होतो. संस्कृतमध्ये पातू शब्दाचा अर्थ आहे रक्षण करणे. म्हणजे पती शब्दाचा अर्थ आहे पत्नीचं रक्षण करणं, ज्याची जबाबदारी आहे तो पती. आणि पत्नी पतनात त्रायते. पत्नी आपल्या नवऱ्याला पतनापासून जी तारते ती पत्नी. म्हणजे नवरा जर बिघडला तर त्याला ताळ्यावर आणते ती पत्नी. पत्नी शब्दाचा अर्थ आहे पतन होण्यापासून तारते. पत्नी पतीला पतनापासून तारणारी. काही काही दारूच्या व्यसनाला लागला, कोणी कोणत्या नाली लागला, त्याला वेळेवर तारणं, त्याला योग्य मार्गाला वटणीवर आणण्याचं काम जी करते ती पत्नी आहे. पतनात त्रायते पत्नी शब्दाचा अर्थ आहे. आणि पती शब्दाचा अर्थ आहे जो पत्नीचं रक्षण करतो. दोन्ही शब्द एकमेकाला पोषक आहे. पतीनं पत्नीचं रक्षण करायचं असतं आणि पत्नीने पतीला ताळ्यावर आणायचं असतं. तेव्हा संसार नीट चालतो. विधा विधा विधा. तर अशा प्रकारे हा संसार असतो एकमेकाला पोषक. मी उदाहरण सांगत होतो की आई शब्दाचा अर्थ आ म्हणजे विशाली म्हणजे प्रेम. हा ब्रह्मांडाचा नायक गोकुळात प्रकट झाला आणि यशोदा आई म्हणून आत्मा. विश्वाचा जनता म्हणे यशोदेशी माता, म्हणे यशोदेशी माता. सुरदास महाराज वर्णन करतात. एकदा कृष्णाच्या मागातून एक शब्द निघाला. काय शब्द निघाला? मैया हो मैया, ओ मैया. कहने लगे मोहन मैया मैया. कहने लगे मोहन मैया. नंद मेरे सो बाबा धर को भैया.
यशोदा इतका आनंद झाला, हात मारा कृष्ण बोलायला लागला. गोपीनं ऐकलं का? अरे कृष्ण एकदा हात मारला मला परत. ऊंची गढ़ी चढ़ी कहती यशोदा, ले ले रे नाम कन्हैया, सुन खेलन मत जाओ ललारिया, मारेगी गाय तो भैया. मोहन मैया यशोदावरून सुगमीवर चढली. गोपीनं ऐकलं का? आप मला कृष्ण बोलायला. कृष्ण बोलू लागला, विश्वाचा जनता म्हणे यशोदे श्री माता, ज्याने ब्रह्मांड निर्माण केला तो यशोदा आई म्हणून हाक मारतोय. आईचा महिमा. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याची यशोदा भोजन झाली. यशोदा गायचं दूध काढत होती. कृष्णाला आई मला भूक लागली, यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे गोळी करून दे मोदी, नाही आली तर गोळासाठी मला देऊ घराकडे मला देऊ घराकडे मला देऊ. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन झाली. ब्रह्मांडाला तृप्त करणारा यशोदा तृप्त करीत आहे. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेते. असा भगवान यशोदा आई म्हणून हाक मारतो. महाराज सांगतात का करतो तसा, तर भगवान भक्ताचा अंकित होतो आणि त्याच्यावर जसं प्रेम करा तसं प्रेम तो आपल्यावर करतो. द्वितीय चरणावर ऐसा भक्ताचा अंकित,
गजरात आला जीव भंडारी ये मोठ गजरान सारी घुमती यार जेजुरी ये मोठ गजरान सारी घुमती यार जेजुरी समस्त ग्रामस्थ लंगर तोडी मल्हारी ग मल्हारी लंगर तोडी मल्हारी ग मल्हारी ये मोठ गजरान सारी घुमती यार जेजुरी ये मोठ गजरान सारी घुमती यार जेजुरी मागच्या वर्षी परत नाव जाहीर केले होते ते जमा व्हायचे राहिले लवकर जमा करा आणि आज जी रक्कम जमा झालेली आहे श्री नानासाहेब खंडू पटेल बोरकर आता 4 वाजले अजून पंक्ती व्हायच्या आहेत हा 15 दिवसात पुस्तक जमा करा आता राहिलेले गोळा करा जे राहिलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे आपण जाहीर केलंय म्हणून नाव येते वाचून दाखवित नाही तर नाव आपल्याला माहिती आहे आणि तसे काही आर्थिक अडचण दिसते असे काही नाहीये गोलेगाव काही आर्थिक अडचणीतलं गाव नाहीये जाहीर मागच्या वर्षी केलेली होती पाटाचं पाणी हे सगळं चांगलं आहे त्याचं काही नाही पण मठ आपला आहे गुरुदेव महाराजांची इच्छा पूर्ण करणं आपण सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण सर्वांनी लवकरात लवकर ते पैसे जमा करावेत आणि बेटामध्ये आणून द्यावे विश्वाचा देवता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ता चांगली लागे त्याचे लागे जसं प्रेम त्याच्यावर कराल तसं प्रेम तो आपल्यावर करतो त्या गोपींचं विशुद्ध प्रेम आहे रात्रंदिवस त्या गुरु परमात्म्याच्या चिंतनामध्ये असते बोलते चालती बोलते बोलती चालती देखते सर्वत्र श्रीपती त्यांच्या दृष्टी सासरे माहेर सासू सासरा निर देखती त्या व्रताला हरिच्या रूपे सासरे माहेर सासू सासरा धीर देखती त्या व्रताला हरिच्या रूपे बोलताना भगवान चतन भगवान पातन भगवान ऐकताना भगवान सासऱ्यात भगवान सासूत भगवान दिरात भगवान परीत भगवान माहेरीत भगवान ससरे भगवान सर्वदूर त्या तुला भगवान दिसतंय प्रेम आहे वास्तविक परमात्मा तर निष्काम आहे तो निष्काम आहे निराळा आहे
पण त्याला चाळा लागला गोपिकांची चोरी करण्याचा तृतीय चरणावर. हो निष्कामाने राहा, निष्कामाने राहा, निष्कामाने राहा, निष्कामाने निष्काम निराळा गोपी लावेनाचा परमात्मा निष्काम आहे. परब्रह्म निष्काम तो हा गौडी आगामी. पात्यावारे अंध कृष्णा नवनीत टोनी. बाळाजी गौरी हरी देव निष्काम असणारा भगवान परमात्मा. त्याला कामना नाही आहे, इच्छा नाही आहे. मग इच्छा नाही तर म्हणजे चोरी का केली? त्या गोपीची इच्छा आहे. भगवंताने आमच्या घरी यावं, चोरी करावं. कारण त्या गोपी मंथन केले. मंथन करताना गीत गातात. गाते कृष्णाचे पवाडे हृदय पदोपदी राहते. भगवंताला तर बोलित होत्या, ते आळवीत होते. म्हणून तर भगवान जात होते. कोणाच्या घरात भगवान काय तो काय विक्रमंबू नाही, कोणाचं काय त्याला काय कमी. 9 लाख गायी आहेत. ज्याच्याकडे 9 लाख गायी तर तू किती असं त्याला काय गरज आहे चोरी करायची? हे लीला आहेत महाराज आणि आनंद करता असतो. तो निष्काम आहे, निराळा गोपिकांशी चढा करतो. तो निराकारही आहे. निराकार आहे परंतु सुंदर रूप धारण करून लीला करतो शेवटच्या चरणात. तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे
हो. ग्रामस्थांच्या वतीनं सेवेकरी महिलांना सुपूर्द दिलं जाईल. हा या महिला नाव पुकारतो मी. शकुंतला उत्तमराव रानगवणे या बेटात श्रमदान करणाऱ्या बहिणी रंजनाबाई उत्तमराव कोळशे, इंद्राबाई लक्ष्मण कोळशे, पुष्पाबाई ज्ञानदेव कोळशे, मंदाबाई अशोकराव दिघे, अनिताबाई नावं घेतलेले चला लवकर लवकर. शकुंतलाबाई नामदेव वागचौरे, मथुराबाई अमाजी दिघे, बेबीताई शिवदास कोळशे, भारतबाई अशोक जेजुरकर, गंगूबाई गंगाधर शिंदे, रंजनाबाई बाळासाहेब बोरकर, लंकाबाई आबासाहेब पठाडे, हंसाबाई नारायण कानडे, मंगलबाई अंबादास भुजाडे, अलकाबाई बाबासाहेब पठाडे, जिजाबाई गोपीनाथ पठाडे, कुसुमबाई भाऊसाहेब काटवणे, छायाबाई शांताराम कानडे, सुनंदाबाई गंगाधर बोरकर, कविताबाई संतोष भुजाडे, हिराबाई यशवंत चंदनशिव, सुमनबाई दत्तात्रय पठाडे, मंगलबाई भाऊसाहेब वागचौरे, परिगाबाई सुखदेव रासकर, सविताबाई शरद कोळशे, दगुबाई पाराजी भोकरे, कांताबाई राजेंद्र पठाडे, अलकाबाई रमेश पठाडे, अनिता नवनाथ भोकरे, सुनीताबाई संजय पठाडे या सर्व महिला भगिनींना विनंती आहे आपण आपलं श्रीफळ घेऊन जायचं आहे. हे बघा, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला ज्या महिला सेवा करण्याकरता येतात अशा महिलांकरता सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा. महाराजांनी आता सांगितलं पुरुषांना वेळ भेटत नाही, ती वेळ महिला मंडळ भरून काढतं, त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे. दर्शनाकरता कोणी येऊ नका बघा. फक्त दर्शनाकरता कोणी येऊ नका, चुकून सुद्धा येऊ नका. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांचं दर्शन होणार आहे. आणि गाडी चालक मालक महिला कोण आहे? अंबादास डोंबरे आणि दत्तानाना कोळपकर यांनी दोघांनी श्रीफळ घेण्याकरता यावं. तसं धान्य फेरीचं नियोजन तरुण मंडळींनी केलं पाहिजे होतं, पण ते तरुण मंडळींनी हाती घेतलं, पण ते महिलांनी हाती घेतलं. पण महिलांकरता परत एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि कधी मध्ये येणाऱ्या महिलांनी ज्यांचे नाव नसतात त्यांनी सुद्धा घेऊन टाका. श्रीफळ म्हणजे काय, वारीपासून सुरू होईल नाही का. कधी मध्ये येणाऱ्या महिला या कधी मध्ये येणाऱ्या, पण पुढच्या तारखेपासून 10 तारखेपासून म्हणजे नारळाचं पोत बघून निर्णय घेतला. नारळ भरपूर आहे म्हणून निर्णय घेतला की आपण आता कधी मध्ये येणाऱ्या महिलांनी घेतलं तरी चालेल, पण पुढच्या वर्षी आता महाराजांचे आळंदीच्या कामाकरता जे आपण काही लोकांनी पावत्या फाडल्या, बरेचसे राहिले, पण जे राहिले ते सगळे म्हणजे गोरगरीबात राहिले सांगितलं वाटलं. चेअरमन, व्हाईस चेअरमन, सरपंच, उपसरपंच, आजी माजी सर्व लोक, डायरेक्टर, चेअरमन, सभापती सर्व बरेचसे लोक राहिलेले. त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण एवढ्या 8-15 दिवसामध्ये देऊन टाका. ज्यांनी 11,000 जाहीर केले त्यांनी 5,000 दिले, ज्यांनी 51 गुन्हे कबूल केले त्यांनी तुम्ही दिले त्यांनी जे 51 गुन्हे म्हणजे 15,000 होत्या, पण त्या कमीत कमी निदान 11,000 तरी द्या, आपण त्या खाली देऊ नका. हे सर्वांना सूचना आहे. 2-2 पाटाचं पाणी आपल्याला, म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी एवढ्या 8-15 दिवसामध्ये ते जमा करावं आणि बेटावर ग्रामस्थांनी स्वतः येऊन पावती पुस्तक महाराजांकडे जमा करावी आपल्याला सर्वांना सूचना. आजच्या अन्नदानाची पंगत, कालीची पंगत, आजचे अन्नदात्या भागवत बंधू व पठाडे या दोघांनी यायचंय. त्यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होत आहे. कृपया भागवत बंधू तिघे भाऊ या आणि पठाडे परिवार या. दत्तात्रय वाघमारे, महादू वाघमारे यांनी किती दिले? 1,001 रुपये दिले. धन्यवाद. दर्शन करताना घेऊ थांबा, कार्यक्रम संपल्यानंतर बसा, खाली बसा. पंक्तीवाले कुठे? पंक्तीवाले चला. या गेली 7 दिवस सर्वच अन्नदात्यांनी ज्या पंक्ती दिलेल्या आहेत त्या सर्व अन्नदात्यांचे आम्ही उदयगाव ग्रामस्थ सत्ता कमिटी आभार मानतो. तसेच पाणी जार सेवा, ट्रॅक्टर सेवा अशा विनामूल्य दिलेल्या आहेत. तसेच पाणी जार सेवाही 7 दिवस विनामूल्य दिलेली आहे.
आणि स्वयंपाकाकरता पाण्याचा टँकर हे ज्यांनी दिला त्या सर्व देणगीदारांचे आम्ही आभार मानतो. तसेच MSCB दहेगाव शाखेचे अभियंता श्री बोडके साहेब आणि त्यांचा सर्व स्टाफ व आमच्या गावातील वायरमॅन अशोक पंकर यांनी इतक्या ह्या लाईट ही कुठे जाऊ दिली नाही. खूप वादळाचा प्रसंग होता, परंतु तरीही MSCचे बोडके साहेब व त्यांचा स्टाफ यांनी आमच्या सप्ताहात विघ्न येऊन दिला नाही. कंटिन्यू भक्तीवाले उभे राहा, भक्तीवाले उभे राहा. त्याबद्दल त्यांचं आमच्या सप्ताह कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. अजिबात खर्च राहिले कालच घेतले पंगत सुद्धा गेली. ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक मधुसूदन महाराज दोरे देवाचे आळंदी यांचा सत्कार महाराजांचे हस्ते होते. तसेच आमच्या गावातील नर्मदा फेरी करणारे 5 नर्मदा फेरी केलेले आहे नारायण गोरे यांचाही सत्कार आमच्या सत्ता कमिटी महाराजांच्या हस्ते होत आहे. त्यांनी तो करावा अशी विनंती. यांनी महाराज 5 नर्मदा फेरी केल्या परिक्रमा. दहा 5 मिनिटामध्ये आपण कार्यक्रम बघून घेणार आहोत. अनेक लीला भगवान परमात्मा करतात, त्यामध्ये 24 लीला करू लागले. व्रजे वसंतं नवनीत चोरं, व्रजे वसंतं नवनीत चोरं, व्रजे वसंतं नवनीत चोरं, श्रीराधिकाय हृदय सदा भगवान शौर्यला करू लागले गावाला माझे कवाळो घडी काय होणे का हे चोरी किती सांगू तरी नाही कसे जाऊन पासून यशोदा म्हणताना लागले यशोदा घुसळी तन मागे भगवंता तन मागे भगवंता तन मागे भगवंता आले
यशोदा बाळाला असताना पान करू लागली तेवढ्यामध्ये चुलीवर दूध होतं. यशोदा पाळले दुधातलं कृष्णाने पाट्यावरचा वरून टाकला आणि माटच फोडला. यशोदा म्हणले कृष्णा तो आता गावात नाही गावात नाही तर रानात गेला पाहिजे. चला गोपाळ खेळ खेळू लागले. भगवान परमात्मा मध्यभागी बसले. खेळ मोडला. होती गोपाळ बसले. चला हळू काही पैसे जेव्हा केठाई भाऊ केली वळवण पाय किती झाडाशी खांदे वार कुठे भाऊ काय खेळा अवघ्या सोडे द्या मोठा ज्याच्या दैकाला गोमटा गॅरे करे देवांता माने तर पंढरीनाथ माझा घेऊन करे पिंजे वाटे जसे तरी बांधात किती का प्रसाद देत भगवान मध्यभागी बसले. होती गोपाळ बसले. भगवान कला करता देवनेच्या तिरला करूया कला. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वरा माऊली पंडित हरिनाथ कृष्ण